नमस्कार. तर आज आपण करूयात नाश्त्यासाठी जाड रव्याचा उपमा. तर त्याच्यासाठी मी इथे हा 1 कप रवा घेतलाय, जाड रवा. 2 कांदे चिरून घेतले, 5-6 मिरच्या घेतल्या चिरून, कढीपत्त्याची 7-8 पानं, थोडंसं अर्धा इंच आलं घेतले किसून, मटार, अर्धा टोमॅटो, 2 चमचे साखर, मीठ, 2-3 चमचे तूप लागणार आहे आपल्याला, आणि तेल, कोथिंबीर आणि दही. तर हा उपमा आपण दही घालून करणार आहे. कढई ठेवली तापायला, त्याच्यामध्ये रवा घालून आणि थोडंसं तेल घालून रवा चांगला भाजून घेऊयात. तेल घालून रवा भाजला की उपमा चिकट होत नाही, छान होतो. थोडंसं तेल घालून रवा भाजून घ्यायचा. तर हा रवा आता मी थोडा भाजून घेते बदामी रंगापर्यंत. रवा हा रंग येईपर्यंतच भाजायचा, फार लाल पण नाही करायचा आणि फार पांढरा पण नाही ठेवायचा. आणि हा काढून घ्यायचा दुसऱ्या ताटात. आता फोडणीसाठी तेल घालूया, 2-3 चमचे. आता आपण फोडणी करूया. तेल तापायला ठेवले कढईत, तेल तापले तर त्यामध्ये मोहरी 1 चमचा, मोहरी तडतडली की जिरे 1 चमचा, छोटा चमचा घेतलेला आहे, हिंग अर्धा चमचा, आणि घेतलेल्या मिरच्या, कढीपत्ता, कांदा, आलंही घालूया याच्यात, आणि मटार म्हणजे चांगले सुकतात. एक मिनिट परतून एवढा झालाय कांद्याचा. फार परतायचं नाही, फार लांब नाही करायचं. गॅस बारीक करायचा. आणि 1 वाटी आपण रवा घेतला होता, तर 3 वाटी पाणी घालूया. त्यामध्ये सगळं आता टाकत जायचं. आपण मीठ टाकूया चवीनुसार, दही टाकूया 2 चमचे. ताक असेल तरी चालेल, ते माझ्याकडे दही आहे, दही टाकते 2-3 चमचे. साखर टाकूया, पाण्याला उकळी आली की गॅस बारीक करायचा आणि रवा सोडायचा. डाळ, उडदाची डाळ टाकायची, पण ती माझ्याकडनं राहून गेली. दुसरीकडे आता दुसऱ्या कढईत घेऊन परतून टाकते. उडदाची डाळ 2 चमचे, लालसर थोडीशी अशी टाकायची. फोडणीमध्ये टाकायची असते खरं, पण माझ्या लक्षात नाही आलं. छान लागते उपमामध्ये. पाण्याला आता उकळी आली आहे छान, हे बघा.
गॅस बारीक करायचा, एकदम मंद करायचा आणि थोडा थोडा रवा सोडून हलवून घ्यायचा. थोडा रवा सोडता सोडता हलवायचं, नाही तर मग गाठी होतात. आणि हा जो टोमॅटो घेतला होता तो आपण आत्ता टाकायचा. थोडी झाकण ठेवून थोडं वाफ आणूया. झाकण काढून बघूयात आपण. छान रवा फुललाय. त्याच्यावर आपण 2 चमचे तूप सोडूया, साजूक तूप. आणि परत मिक्स करून घेऊया. परत एक अर्धा मिनिट झाकण ठेवून वाफ आणूया. तर आता हा उपमा आपला खाण्यासाठी रेडी आहे. बघा कसा आलाय, छान कलर आणि असा चिकट नाही झाला अजिबात. डिश मध्ये सोबत लोणचं घेतलं आहे, वर शेव घातली आहे, आलू भुजिया आणि या नाश्ता करायला. बघा माझ्या पद्धतीने केला आहे, तुम्ही करून बघा आणि तुम्हाला कसा वाटतो ते मला कमेंटमध्ये सांगा.